आज दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी वेळ अमावस्या आहे. याला येवळस अमावस्या असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात. हा सण लातूर आणि उस्मानाबाद, सोलापूर आणि बीड यांसारख्या जिल्ह्यातील काही भागात साजरा केला जातो. शेतातील ती लहानशी झोपडी, त्यात बनवलेलं स्वादिष्ट जेवण आणि सर्वांनी एकत्र केलेलं वनभोजन, पूर्वी हा आनंद काही निराळाच असायचा. परंतु आता मात्र पूर्ण कुटुंब शेतात एकत्र जमणं अवघडच. तरीही आपल्या शेतकरी बांधवांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी काळ्या आईचे ऋण फेडणारे पारंपरिक सण उत्सव आजही जपले आहेत. वेळ अमावस्या उत्सवही त्यापैकीच एक. आज मराठवाड्यातील काही भागात शेत शिवारात नागरिकांची गर्दी आणि बच्चे कंपनींचा किलबिलाट राहणार आहे. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, पूजा केली जाते. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी प्रार्थना केली जाते. पेरणीनंतरची 7वी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या. जूनमध्ये पेरणी होते. 7वी अमावस्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तूरही ऐन बहारात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेती हिरवीगार झालेली असते. उन्हाची तीव्रता देखील नसते. वेळ अमावस्या साजरी करण्याची प्रथा कधी सुरू झाली असावी याबाबतची निश्चित नोंद उपलब्ध नाही. वेळ अमावस्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर कर्फ्यूसारखे वातावरण रस्त्यावर दिसते. ज्वारी, बाजरीचे उंडे आणि सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी, आंबील या पदार्थांचा वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो. या व्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्नपदार्थ तयार करतो. आंबील, गव्हाची खीर, भजी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, नंतर बोर, पेरू, हरभरे असे असंख्य पदार्थ असतात. यासाठी घरातील महिला 2 दिवसांपासून तयारी करतात. आपल्या काळ्या आईची सेवा करण्यासाठी, ज्या जमिनीनं आपल्याला अन्नधान्य पोट भागविण्यासाठी जी आपल्याला देते, त्याच्या समाधानासाठी आपण पूजा अर्चा करतो. काय काय करतं त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये 7 पांडवं करते ते, पुन्हा फळफळा पूजेला ठेवते ते, नैवेद्य म्हणून आपलं निवद तयार करते ते, आणि झाडाच्या खाली एका पूजा अर्चा ही व्यवस्थित होते. आणि ती पूजा अर्चा झाल्यानंतर जमिनीला म्हणून आंबेल, त्यात ते हे सगळं मिसळलेलं असतं, उंडे हे चर म्हणून शिपवलं जातं सगळं जमिनीच्या भोवताली. काय म्हणतात ते शिपताना? असं त्याला चर म्हणते ते. अजून काय विशिष्ट असतं ह्याच्यामध्ये? विशेष काय नसतं, तेवढं आपलं जमिनीनं आपली जमीन आपल्याला पोचते. आपण जमिनीच्या ह्याच्यावर जेव्हावर आपण जगता पण होता, त्यांची एक काळ्याची पूजा करायची म्हणून करायची. हे सगळ्या लोकांना जेवायला वगैरे काय असते का? हां, जेवायला आपले जवळ नातेवाईक हे ते जेवायला बोलवलं जातं. ह्याच्यामध्ये काय काय खाद्य पदार्थ असतात? पदार्थ उंडा, आंबील, खीर असते, भजी असते, सगळं भजी, भाजी, पाला हे ती मिसळून केलेली भजी असते. असं दरवर्षी तुम्ही हे दरवर्षी वेळामोशाला केलं जाते. वेळामोशा ही पिढ्यानपिढ्या पारंगत केलेली आहे आणि यामुळे काय होतं, परिवार कुटुंबातील व्यक्ती एकत्र येतात, आनंद उत्सव करतात, उत्सव साजरा करतात. अगदी आनंदित हा वेळामोशा पार पाडली जाते. ह्यामुळे ह्याची वेळामोशाची तयारी आम्ही ही 2-3 दिवसापासून ही तयार केली जाते. 2-3 दिवसापासून तयार केली जाते. नंतर जवळपासच्या व्यक्तींना आम्ही म्हणजे जेवण ते करण्यासाठी बोलवतो, भोजन करण्यासाठी. त्यामुळे काय होतं, लोकांच्या एकमेकांमध्ये घेवाणदेवाण होते. त्यामुळे आणखीन त्यांच्यामध्ये स्नेह वाढते. या प्रकारे ही भारतीय परंपरा अशी
पिढ्यानपिढे पार पडली जाते. हे तुम्हाला कसं आनंद घेताय तुम्ही आज शेतात येतात सगळेजण? शेतात येतात, अगदी आनंदित गप्पा गोष्टी करतात, मागे कीर्ती गप्पा गोष्टी करतात ते